बाकीच्या कास्टबद्दल काय सांगशील? कोण कोण तुझे नेहमीचे कलाकार तर असतीलच काही जण, त्यांच्याबद्दल सांग किंवा नवीन ॲडिशन कोणाची झालेली? आपल्या ह्याच्यामध्ये एक गैरसमज झाला की आपल्याकडे एक कुटुंब तर आपलं आहेच आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये काही स्कोपच नाही जायला असं नाही. ओके, असं काही नाही. असं नाही आहे. पण ते जे माझं कुटुंब आहे ती माझी ताकद आहे. मृणालताई असतील, समीर सर असतील, अजय पुरकर असतील, बिपिन सुर्वे असेल, आमचा निखिल राऊत असेल, ही सगळी माझी ताकद आहे. म्हणजे याच्यात अनेक नावं येतात. ऋषी सक्सेना आहे, की ही माझ्या कुटुंबातली माणसं आहेत. आणि ह्याच्यात आता अभिजित दाखल झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर नवीन व्यक्ती पण सगळ्या याच्यामध्ये येतात. जसं सुभेदारपासून नुपूर दैठणकर आणि स्मिता शेवाळे या टीमला जॉईन झाल्या. अभिजित सुभेदारपासून झाला. अशी अनेक नवीन माणसं हळूहळू ग्रुपला जॉईन होत आहेत, त्या म्हणजे कुटुंबाला जॉईन होत आहेत. आणि ते कुटुंब छान विस्तारत आहे नवीन कलाकारांनी. याच्यात प्रामुख्याने पुनीत इस्तार सरांचा पण उल्लेख करू शकतो, की हिंदीमधलं इतकं मोठं नाव, पण त्यांनी कथा ऐकल्यावर, ते स्वतः हिस्ट्रीचे मास्टर्सचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना ती कथा माहिती होती, बऱ्यापैकी चांगलीच माहिती होती. आणि त्यांनी मिर्झा राजा जयसिंग हे पात्र ऐकल्यानंतर तातडीने होकार दिला आम्हाला. म्हणजे मला त्यांना अजिबात काही कन्व्हिन्स करावं लागलं नाही. याचबरोबर अमिषा ठाकूर नावाची एक गुणवंत अभिनेत्री हिंदीतनं आपल्या इथे येते. अभिलाष चौधरी नावाचा एक छान गुणी कलाकार आहे, जो आपल्या या टीममध्ये दाखल झालेला आहे आता. जे हिंदी आग्रा भागात घडत असल्यामुळे फारसी, राजस्थानी, हिंदी अशा प्रकारच्या विविध भाषा बोलणारी माणसं आपल्याला याच्यात दिसतात. तर ती त्या त्या भागातनं कास्ट करायचा प्रयत्न केला, जेणेकरून अधिक चांगलं सादरीकरण आणि वास्तवाच्या जवळ जाणारं सादरीकरण करता येऊ शकतं. बरोबर. म्हणजे मला तुला एक मुद्दा असा नोंदवायचा आहे की तुझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत, पण काही टीकाकार सुद्धा आहेत. आणि त्यातले टीकाकार तू कलाकारांच्या बाबतीत फेवरिझम करतोस असं ते म्हणतात, त्याला तुझं हे उत्तर आहे. मी असं कोणाला उत्तर देण्यात रस ठेवत नाही, खरं सांगायचं तर. कारण मला माहिती आहे की मी जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करतोय. आपण मागच्याही चित्रपटांमध्ये बघितलंय, असं काही ठरलेलं नाही. अर्थात ज्यांना शिवरायांच्या चरणी सेवा अर्पण करायची आहे, ते आमच्या टीममध्ये येऊन दाखल होतात, कुटुंबात सामील होतात आणि ते पुढे पर्यंत येतात. आणि ते वर्षानुवर्ष काम करतात, ते कंटाळत नाहीयेत, ते उत्तम अभिनय करतायत. आणि त्यामुळे असं काही नाहीये की मी नाहीच. पावनखिंडमध्ये प्राजक्तानी काम केलं. पुढे पण ती येऊ इच्छिते, पण तिच्या जोगी भूमिका अजून निर्माण नाही झाली. अशी अनेक नावं आपल्याला दिसतील की जी काही चित्रपटांमध्ये आहेत, काही चित्रपटांमध्ये नाही आहेत. ही त्या कथेची मागणी पण असते आणि त्यानुसार ते कास्टिंग होतं. ज्याच्यामध्ये आता तानाजी मालुसऱ्यांची भूमिका प्रत्येक कथेत असल्यामुळे अजयदादा आहेच त्याच्यात. पण अजयदादांनी मागच्या एका मुलाखतीत खूप सुंदर सांगितलं, त्यांनी स्वतः सांगितलं की एखाद्या चित्रपटात आता तानाजी मालुसरे नसतील तर मला बाहेरनं सुद्धा पाठिंबा द्यायला या कामाला आवडेल. ही जाणीव त्या सगळ्या कलाकारांमध्ये आहे. आणि त्यामुळे असं काही फेवरिझम नाही. नवीन नवीन कलाकार उलट जास्त बघायला आवडतील लोकांना, तेव्हा ते दाखल होतातच आहेत. त्याच्यामध्ये असं काही दंडक नाही आहे की ह्याच माणसांमध्ये मला सगळं करायचं आहे. ज्याला माझ्या सुदैवाने माझ्याबरोबर असे अभिनेते पहिल्यापासून जोडलेले आहेत, जे प्रत्येक भूमिकेत छान दिसतात. म्हणजे समीर सरांचं उदाहरण घेतलं तर 6 चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या वाटेला आल्या आणि त्या प्रत्येक भूमिकेत चपखल दिसले. त्यांनी त्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. मग ती बेशक खानची असो, सिद्धी जोहरची असो, नामदार खानची असो, कान्होजी राजे जयदेंची असो, शेलार मामाची असो, त्यांनी प्रत्येक भूमिका तेवढ्याच जोरकसपणे वठवली. तर असे कलाकार सुदैवाने आहेत की जे प्रत्येकाच्यात मोल्ड होतात. त्याला काय करणार. आणि कम्फर्ट झोन प्रत्येकाचा असतोच. तरी सुद्धा नवीन कलाकारांना वेलकमच आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन अनेक कलाकार, आता विराजस, आता म्हणजे विराजस पहिल्यापासून जरी जोडलेला असला माझ्याबरोबर, तरी तो 4थ्या सिनेमात अभिनय करायला आला. तो काही पहिल्यापासून पण तो जोडलेला कसा होता, तो सबटायटल्स करायचा सिनेमाचे. की मला तो म्हणायचं, दादा मला काही करून शिवराज अष्टकाशी जोडलं राहायचंय बाबा, तू काय काम देशील, काय म्हणशील ते काम करतो. मग मी त्याचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे, मग त्याला मी पहिल्या 3 चित्रपटांचे त्यांनी सबटायटल्स केलेत. का तर या कार्याशी जोडलं राहायचं. तर अशा रीतीने ती मुलं येतात. शिवराज वायचळ व पावनखिंडमध्ये येऊन गेला, सूरज पारसनीस येऊन गेला. अशा अनेक मोठी यादी आहे.
त्यामुळे असं काही नाहीये की मी ठराविकच लोकांबरोबर काम करतो, तो गैरसमज आहे. आणि मला तर उलट म्हणायचं की आपण ओपन राहूया सगळेच जण एकमेकांसाठी, आणि छान अ, शिवरायांचा इतिहास सुद्धा आणि मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा आपण सगळे मिळून पुढे बरोबर. आणि